देवा, प्रभू परमेश्वरा, प्रभू आज पिता शपथाच्या दिवशी प्रभू खरंच तुम्ही आम्हाला एकत्र केलं माझ्या देवा, तुला धन्यवाद असो प्रभू परमेश्वरा. माझ्या देवा, माझ्या प्रभू आज परत खरंच प्रभू परमेश्वर पिता सकाळपासून आतापर्यंत तुम्ही सांभाळलं, इथून सुद्धा सांभाळणारे तुम्ही येत माझ्या देवा. हो प्रभू परमेश्वर पिता, आजच्या वचनासाठी तुम्ही आम्हाला जिवंत ठेवलं प्रभू, खरंच माझ्या देवा तुला धन्यवाद असो. माझ्या देवा प्रभू आजचं वचन पिता परमेश्वरा आमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादित कर माझ्या देवा. प्रभू परमेश्वरा सर्वांनी फक्त पिता परमेश्वरा या वचनाच्या द्वारे प्रत्येकाला पश्चाताप हो प्रभू परमेश्वरा, तुझ्या स्वर्गाच्या राज्याकडे प्रत्येकाला वळू दे माझ्या राजा. असं कार्य कर प्रत्येकाच्या जीवनात माझ्या देवा. हो प्रभू परमेश्वर पिता, सातवा खरणा वाजायच्या आधी प्रभू आम्हा प्रत्येकाला सावध कर माझ्या देवा. प्रत्येकाला प्रभू परमेश्वरा आशीर्वादानं भर प्रभू. आज पिता आम्ही घरामध्ये एक विश्वासू आहोत, पण माझ्या देवा घरामध्ये अजून असे काही लोक आहेत जे विश्वासू नाही माझ्या देवा. ते सातवा खरणा वाजायच्या आधी त्यांना सुद्धा विश्वासू बनव हो माझ्या राजा. तू येण्याची वेळ जवळ आहे प्रभू परमेश्वरा. तू कधी येशील माहित नाही माझ्या देवा, पण प्रभू परमेश्वरा आमचा सर्व परिवार, सर्व मंडळी प्रभू परमेश्वरा तुझ्या येण्याकडे आम्ही वाट पाहावी प्रभू राजा. तुझ्या आगमनाची आम्ही वाट पाहत पिता परमेश्वर, तुझा महिमा तुझा गौरव आमच्या मुखातून होऊ दे माझ्या राजा. हो प्रभू परमेश्वर पिता आजचं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर माझ्या देवा. आजच्या वचनाच्या द्वारे तू प्रत्येकाला बोल प्रभू परमेश्वरा. आजचं वचन इथं ऐकायला जे कोणी नव्हते प्रभू त्यांना सुद्धा आमच्याद्वारे ते वचन करू दे माझ्या देवा. असं संदेश सांगण्याचं कार्य आमच्याद्वारे करून दे प्रभू परमेश्वरा. जसं पिता त्या दोन साक्षीदारांना प्रभू स्वर्गाची येऊन साक्ष दिली प्रभू राजा, आज या जगासाठी आम्ही साक्ष खरंच प्रभू. आज आम्ही नांदेडचे साक्षीदार आहे, पण प्रभू आज खेड्यापाड्यात गल्ली नगरात गोळात सगळीकडे पिता आम्ही साक्षीदार बनावं प्रभूचा मी साक्षीदार आहे माझ्या देवाचं कार्य आमच्याद्वारे कर प्रभू परमेश्वरा. आमच्या मंडळीच्या द्वारे कर माझ्या देवा. आज खरंच पिता तुझ्या दासाच्या मुखातून आलेलं वचन आमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. त्यांना सुद्धा आशीर्वादानं भर प्रभू परमेश्वरा. आणि माझ्या देवा तुझ्या महिमासाठी, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या राज्य वाढण्यासाठी असं त्या दोन साक्षीदारांसारखं आम्हाला साक्षीदार बनव माझ्या देवा. प्रभू परमेश्वरा माझ्या देवा, माझ्या प्रभू तू दयाळू आहेस माझ्या देवा, तशी दया आमच्यावर कर माझ्या देवा. प्रभू तू प्रार्थना ऐकणारा देव आहेस माझ्या देवा. प्रभू आज आमची प्रार्थना तुम्ही ऐकली म्हणून धन्यवाद करतो माझ्या राजा. आमची प्रार्थना तुझ्या स्वर्गाच्या राज्यापर्यंत पोहोचली म्हणून धन्यवाद. आमची प्रार्थना तुझ्या वेदीपर्यंत पोहोचली म्हणून धन्यवाद माझ्या राजा. हो प्रभू परमेश्वरा माझ्या देवा, या सुंदरच्या समयाला माझ्या देवा आज आम्ही जे वचन ग्रहण केलंय, आज आम्ही जे पिता करण्याविषयी वचन ऐकलं प्रभू राजा, तर खरंच माझ्या देवा हेच वचन आम्ही जगामध्ये सांगावं, हीच सुवार्ता आम्ही जगात सांगावी, हेच संदेश आम्ही जगात द्यावा असं द्वारे करून घे माझ्या देवा. हो प्रभू परमेश्वर पिता लागणारी प्रत्येक गरज देणारा तू देवा आहेस माझ्या देवा. आमच्या द्वारे ते काम तुम्ही करून घेतलं म्हणून धन्यवाद. आमच्या चर्चच्या मंडळीच्या द्वारे ते काम तू करून घेतलं म्हणून धन्यवाद. त्यासाठी प्रभू आमचा छळ हो, आम्ही खंबीर आहेत प्रभू तुझी साक्ष सांगण्यासाठी माझ्या देवा. आमचा छळ झाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा आमचा छळ झाला तरी प्रभू आम्ही मागे हटणारे नाही. तर आम्हाला त्या दोन साक्षीदारासारखं तू बनवलं म्हणून धन्यवाद माझ्या राजा. हो प्रभू परमेश्वर पिता या सुंदरच्या समयाला माझ्या देवा आजचं वचन आमच्यासाठी आशीर्वादित केलं. आजची आराधना आमच्या आशीर्वादित केलीस. आजच्या आराधने प्रार्थनेमध्ये तुम्ही होतात माझ्या देवा. वचनाच्या द्वारे तुम्ही बोललात प्रभू परमेश्वरा. सर्व मान महिमा आदर गौरव सन्मान तुम्हाला देत आणि प्रभू सर्वांचा ताबा, चर्चचा ताबा, आमच्या सर्व मंडळीचा ताबा, आमच्या पालकाचा ताबा, त्यांच्या सर्व परिवाराचा ताबा तुझ्याच पवित्र हातामध्ये देत येशूच्या नावाची प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन. खाली बसून घ्या सर्वजण. आणि यावेळी ज्यांचं बाप्तिस्मा झालं कृपया अशा माझ्या प्रिय देवाच्या तुम्ही उभे राहा. ही वेळ प्रभूची आहे. कृपया बाप्तिस्मा झालाय पाण्यामध्ये म्हणून ज्यांनी प्रभूला दान केले असे सर्वजण तुम्ही उभे राहा. ही वेळ प्रभू भोजन या पवित्र विधीची आहे. यावेळी मध्ये आम्ही सर्वजण सहभागी होऊ. त्याचं बलिदान, त्याचं त्याग स्मरण करू. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ता धरून देतात त्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या हातामध्ये भाकर घेतली, मोडली, ईशोपकार करून हे माझं शरीर मी येईपर्यंत माझ्या स्मरणार्थ हे खा. ही भाकर नाही, जीवनाची भाकर आहे.